आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांचा नातू 5 वर्षाचा असेल. त्या दिवशी संध्याकाळी तणतणत आला, गार्डन मध्ये खेळत होता तो, पण अगदी रागारागाने घरात आला. आणि मग मी आता जाणारच नाही खेळायला काय सांगत होता, त्याचं कोणाबरोबर भांडण झालं होतं. त्याला इतक्या प्रेमाने समजावून सांगत होत्या, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्याचा आपला एकच हेका चालू होता की मी आता अजिबात खेळायला जाणार नाही, मला खूप राग आलाय. तर मंडळी, आपण वयाची अगदी 30-40 म्हणजे 70 जरी ओलांडलेली असली तरी अजूनही आयुष्याला कसं सामोरं जायचं हेच आपल्याला कळत नाही. आणि बरेचदा ना अगदी हताश, रिकामं रिकामं वाटतं, म्हणजे एखादी पोकळी जाणवते, किंवा बरेचदा एकदम भरकटल्यासारखं वाटतं. नेमकं काय करावं तेच कळत नाही. आता हे कशामुळे होतं? कारण आपण स्वतःकडे त्या सजग दृष्टीने कधी बघितलंच नाही. आपण आयुष्य फक्त वरवरच जगतो. त्यामुळे आता वेळीच सावध व्हा आणि आयुष्याकडे बघण्याची एक सजग दृष्टी आपल्याला तयार केली पाहिजे, हे आधी मनाशी पक्क ठरवा. आता त्यासाठी काय करायचंय, तर आज आपण बोलणार आहोत की स्वतःकडे कसं बघायचं. आणि आपली मेडिटेशनची जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन्स, म्हणजे मेडिटेशन करण्याच्या आधी नेमकं काय केलं पाहिजे, किंवा मेडिटेशन करताना तुमच्या मनाची अवस्था नेमकी कशी असली पाहिजे ते बघितलं. आणि मेडिटेशनचा फार बाऊ वगैरे करायचं नाहीये. हे कशासाठी आहे, आधी आपल्याला स्वतःला खूप शांत व्हायचंय. कारण जगामध्ये खूप गोंधळ चालू आहे. प्रत्येक वेळेला आपण जर डोळे उघडून बघितलं तर सगळीकडे काही नाही काही चालू आहे. आता या सगळ्याचा जर आपण परिणाम करून घ्यायचं ठरवलं तर काही खरं नाही. त्यासाठी आपल्याला आतून शांत आणि स्थिर व्हावं लागेल. आणि मेडिटेशन हा एक सर्वोत्तम उपाय आहे. काळ कितीही बदलू दे, आपल्याला कळलंय की चांगल्या आरोग्यासाठी सकस आणि संतुलित आहारच उत्तम. आता ह्याची आपण खूप काळजी घेतो, पण जे महत्वाचं अंग आहे आपल्या आयुष्याचं, मन, त्याला सुद्धा सकस आणि संतुलित आहार दिला पाहिजे हे आपल्या गावीच नसतं. तर आपण बोलतोय मेडिटेशन विषयी. आणि गेली कित्येक आठवडे आपण बघतोय की मेडिटेशन करताना आपला भाव नेमका कसा असला पाहिजे, कधी करू शकतो. तर मागच्या वेळेला आपण असं म्हणालो होतं की सकाळी जर केलं तर उत्तम, कारण सकाळी आपला जो मेंदू असतो तो शांत असतो, त्यामुळे सहज होतात त्या गोष्टी. आणि संध्याकाळी कामं जरा संपलेली असतात, त्यामुळे मेंदू जरा बऱ्यापैकी शांत झालेला असतो, तेव्हा सुद्धा करू शकतो. पण असं कोणतंही टाइम टेबल जर तुम्हाला पाळता येत नसेल तरी दिवसात एक 10 मिनिटं स्वतःसाठी जरूर द्या, कारण आता ही काळाची गरज आहे. आपण स्वतःसोबत 10 मिनिटं बसलंच पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की स्वतःची ओळख करून घ्यायची आहे. कारण आपण काय केलंय, फक्त वरच्या वरच्या गोष्टींबद्दल बोलतोय. आपलं आरोग्य, आपलं दिसणं, मग आपलं जो काही कपडे आणि हे आपल्याला लागणारे वस्तू, मग त्याच्यामध्ये आणखीन ब्रँडेड, भारी, भरपूर झालं. ह्या बाह्य गोष्टींबद्दल आपण खूप चर्चा केली, त्याच्याबद्दल खूप चढाओढ पण केली. पण आता आपल्याला खऱ्या अर्थाने आतमध्ये डोकावून बघायचंय. कारण जेव्हा आपण आतून शांत, स्थिर आणि आनंदी होऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य परिपूर्ण होईल असं म्हणता येईल. आता मेडिटेशन बद्दल बोलताना आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं मन, ह्याला तुम्ही एखादी काल्पनिक उपमा द्यायलाच पाहिजे. समजा उदाहरणार्थ इथे मी म्हणेन की मन ही एक सुंदर बाग आहे. जरी हे वाक्य खूप पुस्तकी वाटलं ना, तरी जेव्हा आपण कल्पना करतो ना तेव्हा ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मन ही जर सुंदर बाग असेल तर त्या बागेमध्ये मग राग, द्वेष, अहंकार, मत्सर, स्पर्धा, चिंता, काळजी, अहंकार, गर्व, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नको.
कारण ह्या सगळ्या जर गोष्टी असल्या तर त्या आपल्या सुंदर बागेचं खूप नुकसान करतात. आता आपल्यासारख्या चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये अगदी टोकाचा मत्सर किंवा टोकाचा द्वेष असं नसतं. पण तरीही रोजच्या जगण्यामध्ये जर आपण विचार केला तर थोडीफार स्पर्धा, थोडा अहंकार, थोडा गर्व या थोड्याफार गोष्टी असतातच. हळूहळू त्याच्यावर काम करायचं आणि आपली जी बाग आहे, मनाची सुंदर बाग, ती अधिक अधिक चांगली कशी होईल ह्याचा प्रयत्न करायचा. कारण शेवटी इक्वेशन काय आहे, मनाची बाग जितकी जास्त समृद्ध, जितकी जास्त सुंदर, तितकंच आपलं आयुष्यही सुंदर आणि परिपूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे मन ही एक सुंदर बाग आहे आणि ती सुंदर ठेवण्याचं काम मला स्वतःलाच करायचंय, हे लक्षात ठेवा. आता मेडिटेशन मध्ये मुख्य काय असतं की बाहेरच्या सगळ्या जगाला विसरा आणि फक्त तुमच्या आतला जो भाव आहे शांत, त्या भावावर लक्ष केंद्रित करा. आतमध्ये जेव्हा आपण शांत आणि स्थिर असतो ना, तेव्हा हळूहळू सरावानी हे होईल की बाहेरच्या सगळ्या समस्या ज्या काही आपल्या आयुष्यात असतात त्याचा आपल्याला हळूहळू विसर पडतो, निदान 10 मिनिटं. आणि मग एक सजग अशी दृष्टी आपल्याला प्राप्त होते. म्हणजे बघा, तुम्ही मेडिटेशन केलं आणि डोळे उघडलेत आणि समोरची व्यक्ती समजा तावातावानी तुमच्याशी काही बोलायला आली तर तुम्ही लगेच रिॲक्ट करणार नाही. कारण त्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आता तुमचा मेंदू आणि तुमचं मन बऱ्यापैकी शांत झालेलं असतं. तर हा जो परिणाम आहे ना, तो आपल्याला पुढचे काही तास टिकवून ठेवायचा आहे. आता मेडिटेशन केल्यानंतर आपली जबाबदारी काय आहे की जे काही चांगले विचार आहेत ते वाचायचे आणि ते जगण्यामध्ये वापरायचे. मेडिटेशन केल्यानंतर समजा ह्या 15 दिवस मी चांगुलपणा हा विचार घेतोय की मला सगळ्यांशी चांगलंच वागायचंय. आता काळाप्रमाणे आजकाल अरेला कारे किंवा त्याने असं केलं मी असंच करणार, ह्या विचारांपासून स्वतःला परावृत्त ठेवा. कारण बघा, शेवटी काय टिकतं तर चांगुलपणा. एक छोटस उदाहरण देते. आपले महान जी आपली संत परंपरा आहे, आपल्या संतांना समाजामध्ये किती त्रास झाला, किती असंख्य लोक होते, त्यांनी किती त्रास दिला. इतक्या वर्षानंतर सुद्धा जीवन जगण्यासाठी लागणारी जी तत्व आहेत ती आपल्याला कुणी दिली. आपण कोणाची आठवण करतो तर त्या संतांची. ती जी माणसं होती त्रास देणारी, ती आठवतात का तुम्हाला? ती माहिती तरी आहेत का तुम्हाला? ती एक समाज म्हणून निघून सुद्धा गेली. पण संतांची ती शिकवण आणि संत त्यांच्या शिकवणीच्या स्वरूपात अजूनही कायम आहेत की नाही. त्यामुळे टिकतो तो चांगुलपणाच. ह्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे हे मी उदाहरण दिलं की चांगुलपणा, मला 15 दिवस फक्त चांगुलपणा ह्या विचारावर काम करायचंय. मग बाकीचे कसे वागतात तो त्यांचा दृष्टिकोन आहे. आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. आणि त्याप्रमाणे दिवसभर घरात तुम्ही असाल, ऑफिसमध्ये, एक चांगुलपणाने वागत राहायचं लोकांची. आपलं तत्व काय की आपल्या विचारांवर काम करायचं आणि आपलं आयुष्य अधिक अधिक परिपूर्ण करायचं. बघा, जेव्हा आपण विचारांवर काम करतो आणि विचारांप्रमाणे वागतो ना, तसंच आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. 15 दिवस आपण चांगुलपणा हे तत्व पाळलं तर रोज रात्री झोपताना भले आपल्या मनात काय विचार येईल की आपण एवढे चांगले वागतोय तरी सुद्धा लोक असे वागतात, तो त्यांचा प्रश्न आहे. तसं वागून ते त्यांचं कर्म निर्माण करतात. ठीक आहे, पण झोपताना आपल्या मनात हा विचार नाही येणार की आपण चुकीचं वागलो, असं वागायला नको होतं. आपल्याला शांत झोप लागेल की नाही की आपण तर बाबा चांगलं वागलो, लोकांचं लोक बघतील. त्यामुळे या विचारानेच तुम्हाला शांत झोप लागेल. त्यामुळे चांगुलपणा नेहमीच जपा. म्हणजे हे मी उदाहरण दिलं, तुम्ही तुमचं आपलं वेगळं तत्व शोधून काढा आणि त्याप्रमाणे विचारांवर काम करा. पण एक उदाहरण म्हणून मी सांगते. आणि चांगुलपणा कधीही केव्हाही माझ्या मते तरी आपण जर चांगले राहिलो ना तर नक्कीच त्याचा परिणाम समोरच्या व्यक्तींवर होतोच होतो. आणि दुसरी गोष्ट, अंगाला लावून घ्यायचं नाही.
आजकाल काय झालंय, आपला संयमच सुटत चाललाय. म्हणजे जरा काही मनाविरुद्ध झालं, कोणी मनाविरुद्ध काही वागलं की लगेच आपला संयम सुटतो. संयम ठेवायला शिका. म्हणजे एकमेकांना समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, आपल्याला कोणी समजून नाही घेतलं की लगेच आपला संयम सुटतो. थोडा संयम पण ठेवा आणि हळूहळू स्वतःच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल घडवा. त्यामुळे मेडिटेशन करत राहा. रोज 10 मिनिटं म्हणते मी, पण हळूहळू सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं, कधीतरी वेळ असेल सुट्टीच्या दिवशी एक अर्धा तास मेडिटेशन करा. बघा किती बरं वाटेल तुम्हाला. आणि असं करता करता आपण आपल्या अंतरंगात हळूहळू डोकावतो आणि त्याचबरोबर मनाला चांगलं खाद्य देतो. मनाची बाग अधिक अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. असं जेव्हा आपण होतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप सकारात्मक होतो. आणि प्रत्येक गोष्ट महत्वाचा मुद्दा काय आहे की आपलं आतलं जग जितकं जास्त शांत, स्थिर आणि तरीही तितकंच कणखर असेल ना, तरच आपण बाहेरच्या जगामध्ये एक खंबीरपणे प्रत्येक गोष्टीशी सामना करू शकतो. आपण जर एखादी वाट निवडली तर ती काही सोपी नसते. आता मी म्हंटल चांगुलपणाने वागा, पण तितकंच सोपं नाहीये ते. म्हणजे आपल्या वाटेमध्ये बरे वाईट असे अनेक लोक आपल्याला भेटणारच आहेत, पण तरीही आपल्याला चांगुलपणाला धरूनच आपली वाट चालायची आहे. कारण आपण एकदा ठरवलं ना, मग तीच वाट धरायची. त्याच्यामध्ये कष्ट करावे लागतील, मनावर नियंत्रण ठेवावं लागेल, पण चांगुलपणा सोडू नका. कारण आयुष्यातला साधा सोपा नियम आपल्याला माहिती आहे, आपण जे देतो ते आपल्याला परत मिळणार आहे. मग चांगुलपणा द्या, तो मिळेलच. इथे नाही मिळाला दुसरीकडे, पण मिळणारच ह्याची 100% खात्री ठेवा. त्यामुळे रोजच्या जगण्यातना काहीही तुम्हाला समस्या असेल, कशाने तुम्ही त्रस्त असाल, सगळं विसरा आणि 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक केलं तर, की त्या सगळ्याची उत्तर सुद्धा आपल्याला त्या शांतपणात नकळत सापडत जातात. त्यामुळे शांत बसून मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. कधी खूप जास्त त्रस्त असाल ना, अर्धा तास डोळे मिटून ध्यान लावून बसा. झोप लागली तरी चालेल, पण त्या झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला इतकं जास्त मानसिक बळ मिळेल ना, की तुम्ही नव्या उमेदीने ना त्या समस्येचं उत्तर शोधायला परत एकदा नव्या जोमाने सुरुवात कराल. त्यामुळे नक्की करत राहा. एकही दिवस मेडिटेशन शिवाय राहू नका. ध्यानाचा हा फायदा हळूहळू तुमच्या लक्षात येईल.